मुंबई लोकलमध्ये दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि त्यातून 22 वर्षीय मयंक लोहार याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण मुंबईत संतापाची लाट उसळली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मयंकच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांचं सांत्वन केलं। आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल, तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं। या घटनेमुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी अधिक प्रभावी सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे। हो सर, त्याला लवकरात लवकर सजा द्या साहेब। त्याला फाशीची सजा द्या साहेब। माझ्या मुलगाला त्यांनी ठार मारून टाकले साहेब, तुम्ही बघितलंच आहे। मग नाही तेच मला त्याला फाशीची सजा द्या, सगळ्यांना पब्लिकला कळवा। एका मुलाला मारलाच, एका बापाला, आईच्या सगळं संसार खतम करणाऱ्या माणूसला फाशी दिली म्हणून तुम्ही त्याला फाशीची सजा द्या देवा। हो, आता जस्ट फोन केला मला, करतो सांगितलं की आता आम्ही तुमच्या बरोबर आहे, तुम्ही काय काळजी करू नका आणि आमचं तुमच्यासाठी आम्ही आहे, तुम्ही घाबरू नका आणि तुम्हाला न्याय मिळेल आणि त्याला सजा कडक सजा देणार। आम्ही माग करत आहे की त्याची सजा नको, त्याला फाशीची सजा द्या। पोलिसांना सांगा तिला एन्काउंटर करून टाका, मी सांगितलं आता त्यांना एन्काउंटर करून टाका आणि तो आरोपी आहे, माझ्या मुलाला नष्ट करून टाकलाय, पण आमच्या परिवाराला नष्ट केलंय त्यांनी। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।